रामकृष्ण हरी. शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांच्या प्रतिष्ठा नगरीमध्ये जी की दक्षिण काशी म्हणूनही ओळखली जाते, त्या ठिकाणी गुरुभक्ती ऐश्वर्य परंपरा महोत्सव या एका आगळ्या वेगळ्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं 27 कुंडी महाविष्णू याग हा संपन्न होत आहे. खरं तर महाविष्णू याग का हा प्रश्न कदाचित निर्माण होऊ शकतो, कारण एकनाथ महाराज हे शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत आणि भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता असं आरतीमध्ये निळोबारायांनी एकनाथ महाराजांच्याबद्दल म्हटलेलं आहे. किंवा प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी स्वये वनमाळी अवतरले असं देखील निळोबाराय म्हणतात. त्यामुळे महाविष्णूचे अवतार एकनाथ महाराज असल्यामुळे हा महाविष्णूचा एक याग पैठण क्षेत्रामध्ये व्हावा अशी अपेक्षा आहे. साधारणतः 50 वर्षांच्या पूर्वी एक कुंडी महाविष्णू याग संपन्न झाला होता आणि त्यानंतर आज पैठण क्षेत्रामध्ये हा 27 कुंडी महाविष्णू याग संपन्न होतो आहे. खरं तर या कार्यक्रमाचं औचित्य हे अन्य प्रकारे आपल्याला जाणून घेता येऊ शकतं. जसं की जनार्दन स्वामी महाराज एकनाथ महाराजांचे सद्गुरू यांचे समाधीचे 450 हे वर्ष आहे. त्यानंतर वैष्णववीर भानुदास महाराज जे एकनाथ महाराजांचे पणजोबा आहेत त्यांच्या समाधीचं हे 512वं वर्ष आहे, म्हणजे पंचशतकोत्तर तपपूर्ती सोहळा. आणि त्यानिमित्तानं आपण जर बघितलं तर पूर्ण पैठणमध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण फक्त पैठण शहरामध्येच नाही तर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये हे वातावरण तयार होत आहे. आज जर आपण बघितलं तर बसस्टँडपासून किंवा पैठणच्या मुख्य रस्त्यावरती इथे येणाऱ्या भाविकांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. जिथे तिथे उद्या पारायणासाठी बसणारी भाविक आहेत, जिथे तिथे यज्ञाला उद्या बसण्यासाठी आलेली भाविक आहेत आणि त्यासाठी पैठण शहर हे पूर्णपणे सज्ज झालेलं आहे. मग आम्ही नाथ महाराजांचे वंशज असोत, वारकरी सांप्रदायिक लोक असोत, महाराष्ट्रातली पैठणमधली महाराज सगळी मंडळी असोत, वारकरी शिक्षण संस्था असोत, त्यानंतर व्यापारी महासंघाची मंडळी असोत आणि पैठणमधला प्रत्येक नागरिक असो, या सगळ्यांना या कार्यक्रमाबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालेलं आहे. आणि खरं तर कुतूहल निर्माण होण्याचं कारण असं आहे की हा त्या कार्यक्रमाच्या भव्य दिव्य मंडपासह हाही एक भव्य दिव्य असा मंडप यज्ञ मंडप ज्याला आपण म्हणू हा या ठिकाणी संपन्न झालेला आहे की जो या 100 वर्षात तरी कदाचित झाला असेल की नाही मला कल्पना नाही. मात्र हा जो सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे याच्यामध्ये राजस्थानहून आपण ह्या यज्ञ मंडपाला बनवण्यासाठी आपण या ठिकाणी मंडळी बोलवलेली आहेत. त्यानंतर या यज्ञाचे मुख्य आचार्य वेदशास्त्र संपन्न श्री दत्ता गुरु पोहेकर हे आहेत, जे पैठणचे क्षेत्रोपाध्याय आहेत. त्याचबरोबरीनं हरिभक्तीपरायण श्री प्रबोधन महाराज पाळेकर आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये मोठ्या सहभागाने उपस्थित आहेत. नंतर वेदशास्त्र संपन्न सौरभ गुरु कुलकर्णी हे देखील या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय, भाविक संप्रदाय, सनातन वैदिक हिंदू धर्मीय ही सगळीच मंडळी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आपण सर्वांनीही या संपूर्ण कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा. प्रवचन कीर्तन सुद्धा आहेत आणि त्यानंतर एकनाथ महाराजांच्या चरित्राचं पारायण हे 1.5 तासांचं आहे आणि 1.5 तास एकनाथ महाराजांच्या चरित्राचं विवेचन आहे. त्याचबरोबरीनं यज्ञाला बसणाऱ्या मंडळींनी 7 दिवस पूर्णपणे उपस्थित राहण्याची गरज नाही आहे, तर फक्त 1 दिवस उपस्थित राहणं अपेक्षित आहे आणि तेही 3 तास, जेणेकरून त्या वेळेचा सदुपयोग करून हा या ठिकाणी विष्णुयाग संपन्न होणार आहे. त्यामुळे आपण यज्ञाला बसणाऱ्यांनी इथे आणण्याची काही गरज नाही आहे. आपण फक्त यावं श्रद्धेने हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या वतीनं मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा. रामकृष्ण हरी. भानुदास एकनाथ.